पण काय होतं जेव्हा हा संवाद बिघडतो, म्हणजे जेव्हा या अंतर्गत संवाद प्रणालीमध्ये चुका होतात किंवा संकेतांचा चुकीचा अर्थ लावला जातो, तेव्हा काय गंभीर परिणाम होऊ शकतात ते पाहूया. पूर्वी कसं मन आणि शरीर या दोन वेगळ्या गोष्टी मानल्या जायच्या, पण आता विज्ञान सांगतं की ही एकच जोडलेली सिस्टीम आहे. आणि जेव्हा या सिस्टीममधला संवाद बिघडतो तेव्हा खऱ्या आरोग्याच्या समस्या सुरू होतात. व्यसनाधीनतेचं उदाहरण हे उत्तम प्रकारे दाखवतं. व्यसन आपल्या इंटेरोसेप्टिव्ह सर्किट्सना अक्षरशः हायजॅक करतं. यामुळे मेंदूला असं वाटायला लागतं की त्या पदार्थाची लालसा म्हणजे जगण्यासाठीची गरज आहे. मग ते चिंता असो, डिप्रेशन असो किंवा खाण्याचे विकार, या सगळ्यांच्या मुळाशी कुठेतरी शरीर आणि मेंदू यांच्यातल्या संवादातला बिघाड असतो. मेंदू शरीराच्या संकेतांचा चुकीचा अर्थ लावतो आणि त्यामुळे या समस्या कमी होण्याऐवजी एका दुष्टचक्रात अडकून आणखी वाढत जातात. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट, आपल्या आतल्या आवाजाचा संबंध चक्क इतरांना समजून घेण्याच्या आपल्या क्षमतेशी आहे. पाहूया कसा ते. आपल्याला वाटतं की सहानुभूती म्हणजे दुसऱ्याच्या भावना समजून घेणं, पण खरं तर त्याची सुरुवात स्वतःपासून होते. इतरांच्या भावना खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी आधी स्वतःच्या भावना जाणता येणं खूप महत्त्वाचं आहे. संशोधनातून तर एक फारच विलक्षण गोष्ट समोर आलीये. हे सिद्ध करतं की आपला मेंदू स्वतःच्या वेदना आणि दुसऱ्याच्या वेदना समजून घेण्यासाठी एकाच भागाचा म्हणजे इन्सुलाचाच वापर करतो. जणू काही आपलं शरीर दुसऱ्याच्या भावना अनुभवून पाहतं.